वसा जनसेवेचा। स्वच्छ भारत मिशन आणि जल जीवन मिशन अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे। आज जिल्हा परिषद परिसरातील गांधीजींच्या पुतळ्याच्या समोर मौनव्रत धारण करून कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली। गेल्या 4 महिन्यांपासून म्हणजे ऑक्टोबर 2025 पासून मानधन न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। ऑक्टोबर ते जानेवारी अशा 4 महिन्यांचे मानधन रखडले आहे। 4 फेब्रुवारी 2026 पासून जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी काम बंद आंदोलनावर जाणार आहेत। या आंदोलनामुळे सन 2026-27 चा वार्षिक आराखडा म्हणजेच AIP रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राज्यस्तरावरून निधी रखडल्याने ही परिस्थिती ओढावली असली तरी ऐन कामाच्या वेळी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या आंदोलनामुळे ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छतेच्या कामांना मोठा ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत। आता शासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सिटी न्यूज। जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागात काम करणारे सर्व कंत्राटी कर्मचारी असे संपूर्ण राज्यामध्ये जवळपास 1000 ते 1200 कर्मचारी आम्ही जिल्हा परिषदेच्या जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर आम्ही काम करतोय। गेल्या 15 वर्षापासून ते 20 वर्षापासून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वास्तविक शासन सेवेत आज कायम करून घेण्याची गरज आहे। परंतु या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत सामावून तर घेतलंच जात नाही। अतिशय दुर्दैवी बाब ही आहे। परंतु या ठिकाणी दिवाळीपासून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी शासनाने 1 रुपयाचं मानधन सुद्धा दिलेलं नाहीये। ही अतिशय खेदाची बाब आहे। एकीकडे शासन अतिशय लोकहिताच्या आणि विविध योजना त्या ठिकाणी जाहीर करते आणि त्या जाहीर करणाऱ्या योजना या सर्व कंत्राटी कर्मचारी पोटतिडकीने राबवतात। परंतु याच कर्मचाऱ्यावर शासनाच्या या अन्यायकारक धोरणामुळे उपासमारीची वेळ या ठिकाणी आलेली आहे। मी या बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।